नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या कालावधीनंतर आपण आज एक व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारणही असंच आहे की आपला हा फेब्रुवारी महिना चालू झालेला आहे आणि आज आहे साधारणतः 20 मार्च आणि आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये टोमॅटोच्या लागवडीचं प्रमाण आपल्या अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतं। साधारणतः आता जर आपण बघितलं तर 20-21 फेब्रुवारीपासून ज्या लागवडी चालू होतील तर त्या एक साधारणतः ह्या वर्षी गुढीपाडवा लवकर आहे, म्हणजे साधारणतः 19 मार्चच्या दरम्यान गुढीपाडवा आहे। आणि जर आपण विचार केला तर 19 मार्चपर्यंत टोमॅटोच्या लागवडी चालण्याच्या शक्यता चांगल्या प्रकारे आहे। आपण जर बऱ्याचशा शेतकऱ्यांशी बोलणं केलं आहे, बरेच जणांचं म्हणणं आहे की आपण टप्प्याटप्प्यामध्ये लागवड करणार आहोत। कोणी साधारणतः 20-22 फेब्रुवारीला करणार आहे, कोणी 19 मार्चला करत आहे, कोण 15 फेब्रुवारीला करत आहे। असा लागवडीचा टप्पा येत्या एक महिनाभराच्या कालावधीमध्ये असणार आहे। मित्रांनो, आपण सद्यस्थितीमध्ये टोमॅटोच्या लागवडी करत असताना आपण लागवड करण्याच्या आधी खत व्यवस्थापनावर एक चांगला भर देणं गरजेचं आहे। मी वारंवार आपल्याला मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे पावसाळी प्लॉट होते, हिवाळी प्लॉट होते, त्याच्या माध्यमातून मी आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजेच खत व्यवस्थापनाचा पार्ट देखील आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला होता। याचं सांगण्याचं कारण असं होतं की जे आपण आता प्रायमरी स्टेजला जे आपण चांगलं काम करणार आहोत त्याचे फायदे आपल्याला येणाऱ्या 30 ते 40 दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा सेटिंग होत असताना किंवा सेटिंग झाल्यानंतर फळाची साईज होत असताना या असंख्य गोष्टींचा बेनिफिट आपल्याला होतो। तर तो जे आपण पहिला बेसल डोस करतो किंवा जे पहिलं जे फर्टिगेशन करत असतो, न्यूट्रिशन बॅलन्स करत असतो, ह्या गोष्टीचा फायदा आपल्याला पुढील काळामध्ये होत असतो। मित्रांनो, मला सांगण्याचं कारण असं आहे, लागवड करण्याच्या आधी आपण योग्य खत व्यवस्थापन करायचं आहे आणि योग्य खत व्यवस्थापनामध्ये आपण कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खत व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगला फायदा होईल। मित्रांनो, याच्यामध्ये आत्ता सध्या उन्हाळ्याच्या कंडिशनमध्ये मला आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट जाणीवपूर्वक सांगायची आहे। या सध्याच्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये आपण टोमॅटो पिकाची लागवड करत असताना मल्चिंग हा जो निवडायचा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग आपण निवडणं गरजेचं आहे। कारण ह्या उन्हामध्ये जर आपण ह्या टेम्परेचरमध्ये चांगल्या पद्धतीचा जर मल्चिंग आपण जर निवडणार नाही तर आपल्याला त्याचे तोटे आपल्याला नक्कीच येत्या काळामध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला त्याचे तोटे जाणवतात। कारण काय होतं, आपण मागच्या वेळी बघितलेलं होतं, ज्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं मल्चिंग वापरलेलं नव्हता, झाडाची खोडं भाजलेली होती आणि मध्येच ती सफेद पडून जळत होती। कारण त्या मल्चिंगची वाफ त्या पिकाला टोमॅटोच्या झाडाला बसून ती झाडं बऱ्यापैकी मारताना मागच्या वर्षी आपण बघितलेली होती। तर मला सांगण्याचं कारण काय आहे की आपण एक चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग वापरावा, जेणेकरून त्याचे पॅरामीटर चांगले असणाऱ्या कंपन्या असतील, जेणेकरून जो सूर्यप्रकाश आहे तो एक चांगल्या पद्धतीनं परावर्तित खाली झाला नाही पाहिजे, अशा पद्धतीचं आपण मल्चिंग पेपर वापरणं गरजेचं आहे। आपण जर बघितलं तर ह्या इथे सुगाव या ठिकाणी तेजस देशमुख यांच्या 1.5 एकर टोमॅटोची लागवड आज चालू आहे आणि आपण जर बघितलं तर त्यांनी हा जो मल्चिंग वापरला आहे, आपण बघा 25 मायक्रॉनचा मल्चिंग वापरला आहे आणि संकुलचा मल्चिंग आहे, संकुल कंपनीचा। आणि संकुल कंपनी आपल्याला जर आपण बघितलं तर खूप वर्षापासून एक मल्चिंग पेपरमध्ये चांगलं उत्पादन आपल्याला देताना दिसत आहे। कारण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या पेपरचा तुकडा आपण सूर्यप्रकाशामध्ये जरी धरून बघितला तर कुठल्याही प्रकारचं सूर्यकिरण जी आहे त्याच्यातून पास होताना आपल्याला दिसत नाही, म्हणजेच एक चांगल्या प्रकारचा मल्चिंग हा संकुल कंपनीचा आपल्याला दिसतोय। आणि जर आपण मागच्या वर्षीच बघितलं होतं तर तेजस देशमुखांनी देखील संकुल ह्या मल्चिंग पेपरवरती चांगल्या पद्धतीचं उत्पादन देखील आपल्याला काढताना दिसलेले होते। म्हणजे ह्या संकुल कंपनीचा जो मल्चिंग पेपर आहे तो एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला निदर्शनास किंवा वापरात येताना दिसत आहे। त्याचे फायदे देखील आपल्याला शेतकऱ्याला मागील काळामध्ये होताना दिसत आहे। म्हणूनच शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकुल या कंपनीचा मल्चिंग आपल्याला वापरताना दिसतो। मला देखील आपल्याला सांगायचं आहे, संकुल सारख्याच दर्जेदार कंपन्या असतील तर अशा कंपन्यांचा मल्चिंग आपण वापरणं गरजेचं आहे। जर असा मल्चिंग वापरला तर आपल्याला जे उन्हाळ्यात जे उष्णतेचा जो परिणाम होणार आहे त्याच्यापासून आपण नक्कीच वाचले जाऊ आणि आपल्या पिकाला त्याचा चांगला एक आपल्याला बेनिफिट होताना दिसणार आहे।
मित्रांनो, आज ही लागवड झाली, आता इथून पुढे याचं जे न्यूट्रिशन बॅलन्स असेल ते आपण एक चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. त्याच्यानंतर योग्य कीटकनाशकांची निवड असेल, योग्य बुरशीनाशकांची निवड असेल आणि याला होणारे जे ड्रिंचिंग आहेत, आपण अतिशय एक चांगल्या पद्धतीनं याचं नियोजन आपल्याला करताना दिसणार आहोत. तुर्तास मित्रांनो, आज ह्या प्लॉटची लागवड झाली आणि मी आपल्याला मुद्दामून सांगायचं कारण होतं की मल्चिंग पेपरवरतीच चांगला भर ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये असणार आहे. म्हणून मला सांगायचं आहे की आपण ह्या सध्याच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे साधारणतः 22 फेब्रुवारीपासून तर साधारणतः 20 ते 25 मार्चपर्यंत जेवढ्या लागवडी आपण करणार आहोत त्यामध्ये आपण मल्चिंग पेपर वापरताना चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर वापरावा, जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाची वाढ चांगली होईल आणि जे आपल्या पिकावर उष्णतेपासून जे काही दुष्परिणाम होणार आहे ते नक्कीच आपले याच्यातून थांबतील. मित्रांनो, पुढील कालावधीमध्ये आपण एक 4 दिवसानंतर या प्लॉटचा परत आपण व्ह्यू बघूयात. तोपर्यंत धन्यवाद. व्यवस्थित बोललं केलं ना. हा, एक बुरशीनाशक सोडायचं होतं आपल्याला आल्यामुळं. खाता नाही. हा, नाही बुरशीनाशक नाही